पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात अनेक लोकाभिमुख घोषणा होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता 20 सप्टेंबरपासून लागणार असल्याची शक्यता असून ऑक्टोबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात राज्यात मतदान होण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात मोठ्या घोषणा आणि सत्ताधारी आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जाण्याची शक्यता आहे। तर या अधिवेशनामध्ये कोणत्या मोठ्या घोषणा होऊ शकतात ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। या अधिवेशनामध्ये मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरती महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना तसंच गरीब महिलांना 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। दारिद्र्य रेषेखालील 90 ते 5 लाख महिलांना लाभ होणार आहे। तंत्र शिक्षण घेणाऱ्या ITI शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्या योजनेची शक्यता आहे। ITI शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्टार्टअप अंतर्गत 1 लाख ते 5 लाखांचं कर्ज तसंच तंत्र शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे जाण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। राज्याच्या ग्रामीण भागातील अर्थकारण बदलण्यासाठी यामुळे हातभार लागणार आहे। तर राज्यातील शेतकऱ्यांवरती असलेलं 31,000 कोटींचं कर्ज माफ होण्याची शक्यता आहे। ग्रामीण भागात असलेली शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा सुद्धा यात प्रयत्न केला जाऊ शकतो। तर मराठा आणि OBC आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। सगळे सोयरे अध्यादेशासाठी जरांगेंची सरकारला 13 जुलैची मुदत आहे। OBC आणि मराठा समाजाच्या नेत्यांच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये निर्णय होईल। महात्मा फुले जन आरोग्य योजना 1 जुलैपासून सर्वांसाठी लागू होणार। उपचारांसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणावरती वाचणार आहे। योजनेचा थेट फायदा सामान्य जनतेला होणार आहे। दरम्यान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार योजना आणतंय अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे। जर ते सक्सेसफुली करू शकत असतील तर त्यांनी याच्या आधी का नाही केलं? म्हणजे मध्य प्रदेशच्या इलेक्शनला होऊनही एवढे वर्ष होऊन गेले, एवढे महिने होऊन गेले, आता ऐन 2 महिन्यावर इलेक्शन आलं आहे आणि आता ती अनाऊन्समेंट करायची म्हणजे ते फक्त इलेक्शनला सामोरे ठेवून करण्याचा प्रयत्न आहे, नाहीतर त्यांना काही घेणं देणं नाही आहे महिलांच्याबद्दल, असं नक्कीच आहे। अजय माने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। अजय, पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। अर्थसंकल्प असेल आणि शेवटचं अधिवेशन असेल, यानंतर 4 महिन्यात ज्या विधानसभेच्या निवडणुका असतील आणि त्यामुळे एकंदरीत जनमानसात पोहोचण्यासाठी आता हा एक शेवटचा संधी, ही शेवटची संधी आपण ते बोलू शकतो या सरकारसाठी। आणि त्या अनुषंगाने या संपूर्ण अधिवेशनात घोषणांचा पाऊस जो तो केला जातील, त्या पेपरवर येतील, पण कितपत त्या लोकांपर्यंत पोहोचतील हा नेहमीसारखाच चर्चेचा मुद्दा असेल, कारण की विरोधकांकडून याला पुन्हा एकदा टीका केली जाईल। पण नक्कीच ह्या संपूर्ण अधिवेशनात घोषणांचा पाऊस असेल, कारण की आज जून ची 24-25 तारीख आलेले, पण अद्याप महाराष्ट्रात पावसा ज्या प्रमाणात पाऊस पडायला हवा होता त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही। त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल की शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा ज्या त्या केल्या जातील आणि त्याच्यानंतर त्या कितपत कागदानंतर त्या प्रॅक्टिकली जनमानसात पोहोचतील हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल। त्याच्यानंतर महिलांच्या अनुषंगाने अनेक घोषणा केल्या जातील, कारण की ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सबसिडीचा, म्हणजे गॅस सिलेंडरचा भाव जे ते कमी केले गेले होते केंद्र सरकारकडून। आता राज्य सरकार या अनुषंगाने महिलांसाठी काय घोषणा करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या संपूर्ण अर्थसंकल्प शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पडला जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन आणखी काही इतर मुद्दे असतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित अजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।